लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अद्विक कलाला खूप ऐकवतो की चांदेकर फॅमिलीचं नाव एवढं मोठं आहे तरी तू अशी निघून आलीस कुणालाही न सांगता. त्यावर कला पण त्याला बोलते, तू फक्त तुझ्या फॅमिलीचाच विचार कर, पण मग त्याच्यासाठी मी माझं सगळं आयुष्य पणाला नाही लावू शकत. त्यावर अद्विक म्हणतो, तुला घरी यावंच लागेल. कला त्याला एकदम स्ट्रिक्टली सांगते, मी येणार नाही. तेवढ्यात अद्विकचा फोन वाजतो. सोहमचा फोन असतो. तेव्हा तर त्याला विचारतो, आबांची तब्येत कशी आहे. ते ऐकून कला खूप शॉक होते. अद्विक मुद्दामून स्पीकरवर फोन ठेवतो आणि मग त्याला सोहम सांगतो की आबा फक्त एवढंच बोलताय की या घराची लक्ष्मी वापस आणा. कला हे ऐकून खूपच नाराज होते व गाडीत जाऊन बसते. थोड्या वेळाने अद्विक सोहमला सांगतो की आबांना सांग कला सापडलेली आहे व तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तिला घेऊन येतो, व तो स्वतःही गाडीत जाऊन बसतो. इकडे सोहमने सांगितल्यावर आबा खूप खुश होतात व रजनीला सांगतात, रजनी देवापुढे साखर ठेव आणि अंबाबाई पुढे 101 रुपया ठेव. मला वाटलं सणासुदीला हे सगळं अशुभच आहे काय, पण नाही, अंबाबाईचा आपल्यावर आशीर्वाद आहे. हे ऐकून रजनी पण खुश होऊन तिथून जाते. आबा पण अंबाबाईचे आभार मानतात. इकडे गाडीमध्ये अद्विक शांतपणे गाडी चालवत असतो तेव्हाच त्याचा फोन वाजतो. कलाची आई त्याला फोन करून विचारते की सापडली का आमची कला. तेव्हा अद्विक म्हणतो, हो सापडली आहे, ती माझ्याबरोबरच आहे. तेव्हा त्या खुश होऊन म्हणतात, तिच्या बाबांना सांगतात की कला सापडली आहे व तिचे बाबा म्हणतात, आम्हाला कलाशी बोलू शकता का. तेव्हा कलाच म्हणते, हां बोल आई. कलाची आई तिला म्हणते, का अशी करते हो बाई तू, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं होईल. तेव्हा कला त्यांना म्हणते, आई तू अशी का बरं बोलतीये, असं काही बोलू नकोस. कलाची आई म्हणते, मग काय बोलणार तू असं केल्यावर. कलाचे बाबा पण तिला विचारतात, काय झालं कला, सगळं मनातलं बोलून टाकावं, असं मनात कुजत नको बसू तू, माझं शिकवलेलं सगळं विसरलीस बाय. तेव्हा अद्विकही म्हणतो, हो बोल, तुझे बाबा बोलतात तुझ्याशी, सांग त्यांना, नाहीतर मला तरी कळेल की काय झालं आहे. व तो तिच्या आईवडिलांना म्हणतो, पण ना खरंच हिला काहीतरी शिकवायची गरज आहे, कोणीतरी हिला शिकवलंच पाहिजे, नाहीतर कोणत्याही कारणावर असं घोडं सोडून जाणं हे ऑप्शन बरोबरच नाही. तेव्हा कलाच्याही म्हणते, बरोबर आहे जावई बापूंचं. नंतर अद्विक म्हणतो, आमच्या घरचे, तुम्ही, मी किती टेन्शनमध्ये होतो याचा विचार पण नाही केला तिने, तिचंच टेन्शन घेऊन बसते कधी पण. कला शॉकिंग होऊन त्याच्याकडे बघते व तिच्या बाबा म्हणते, बाबा मी तुम्हाला नंतर बोलते, व ते फोन ठेवून देते. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये सरोज कलाबद्दलच बोलत असते की ती कशी गैरजबाबदार आहे व आपल्याला फक्त ताणच देते. आता येऊ दे तिला, तिची गाठ माझ्याशी आहे. तेवढ्यातच अद्विक आणि कला दारात येऊन उभं राहतात. सरोज तणातणा जाते व कलाला हाताला धरून ओढतच आबांच्या समोर फेकून देते. सगळी शॉक होऊनच बघतात. कला पण रडत असते. सरोज तिला म्हणते, काय प्रॉब्लेम काय तुझा, तुझ्यामुळे आबांना किती त्रास झाला का. तुमच्या घरात हे सगळं चालत असेल पण आमच्या घरात नाही चालत. आमच्या घरात काही पण शुभकार्य असलं की खऱ्यांच्या मुलीला कसं सहन होणार ना. दरवेळेस तुझं तेच आहे, घरात काही पण असलं की तू काही ना काही करून त्याला अशुभ करून टाकतेस. तुझ्या घरी चालत असेल हे, आणि तुझ्या घरी काय चालतं हे पण मला चांगलं माहिती आहे. श्रीमंतांच्या मुलांना फसवायचं, नंतर त्यांच्याशी लग्न करून जे त्यांच्याकडून बोलतात त्यांनाच त्रास द्यायचा, मानसिक छळ करायचा. पण मग इथे चालणार नाही, तुला सांगून ठेवते. हे सगळं ऐकून श्रीकांत पण म्हणतो, हो या घरातल्याच लोकांनी तिला शेपारून ठेवले, तिची लायकी ना तिला दाखवलीच पाहिजे, सगळ्यांमुळे आपल्याला किती त्रास झाला. तेव्हा रोहिणी पण म्हणते, आपलं तर सोड श्रीकांत दादा, पण मग आबा, त्यांची आत्ता पण तब्येत खराब आहे. सगळं ऐकून कला आबांपुढे हात जोडून म्हणते, आबा मला माफ करा, मी सगळं असं सोडून जायला नको होतं. पण ती हे बोलतच असते की सरोज तिचं वाक्य तोडून म्हणते, पण काय अजून पण आहेस तुझ्याकडे, आता ना बस झालं तुझं. आबा गुपचाप उठतात व कलाला हाताला धरून उभं करतात. सगळ्यांना म्हणतात, आता ना माझी तब्येत एकदम बरी आहे, तुम्ही सगळे जाऊन आराम करा तुमच्या रूममध्ये, मला कलाशी काहीतरी बोलायचं आहे. ते ऐकून सरोज म्हणते, आबा एवढं सगळं होऊन तुम्हाला हिच्याशीच बोलायचं आहे. आबा म्हणतात, मी सांगितलं ना मला हिच्याशीच बोलायचं आहे, त्यामुळे आता कोणी एक काही प्रश्न उत्तरं विचारणार नाही, सगळे जाऊन आराम करा. आबांचं ऐकून सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता तिथे फक्त आबा आणि कला असतात. आबा कलाला सोफ्यावर बसायला लावतात व तिला विचारतात, आता मला सांग काय झालं होतं, तू अशी का बरं सोडून गेली. तेव्हा कला त्यांच्यापुढे ती चिठ्ठी ठेवते. चिठ्ठी वाचून आबा खूपच
रागात असतात व अद्विकला आवाज द्यायला जातात की कला त्यांना म्हणते, आबा तुम्ही आवाज नका देऊ, प्लीज तुम्ही शांत व्हा, व त्यांना घेऊन सोफ्यावर बसवते. आबा तिला विचारतात, तू तुझी चूक नसताना अशी घर सोडून का गेली होतीस? तेव्हा कला म्हणते की आबा मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नाही आहे हे माहिती आहे मला, आणि मी सतत तुमच्याकडे तक्रार करते असं नको व्हायला. आधी आमच्यात वाद होत होते, खरेपणा होता, पण मग आता यांनी ना असं खोटे वागून माझी किंमत ना एकदम शून्य करून टाकली आहे. व ती रडतच असते. आबा तिला म्हणतात, शांत हो बाळा. तेव्हा कला त्यांना म्हणते, आबा ह्या घरात मी का राहते माझं मलाच समजत नाही आहे. सरोज मॅडमला तर मी आधीपासूनच ह्या घरात नको होती. हे माझं सासर आहे, हे माझे सगळे आपले सासू सासरे नणंद भावजाई, पण मग मी यांना सगळ्यांना मॅडम सर म्हणून हाक मारते. या सगळ्यांवर कोणत्या नात्याने प्रेम करावं ना हे माझंच मला समजत नाही, म्हणून मी खूपच कन्फ्यूज आहे. मी तर या घरात येणारच नव्हते, पण मग तेव्हाच मला समजलं की तुमची तब्येत बरोबर नाही आहे, म्हणून मी आले. आबा म्हणतात, मग बरंच झालं ना माझी तब्येत खराब झाली ते. त्यावर कला म्हणते, आबा तुम्ही असं काही पण दळबद्र नका बोलू, तुम्हाला काही झालेलं आमच्यापैकी कोणालाच सहन होणार नाही. तेव्हा आबा म्हणतात, नाही मग काय बोलू, अशी घरातली लक्ष्मी घर सोडून गेलेली चांगलं दिसतं वय. आता ना माझ्याकडे एकच पर्याय आहे, तू ना अद्विकला आत्ताच्या आत्ता इथे बोलव, तू काय तो निर्णय एकदाचा मी घेतोच. तेव्हा कला म्हणते, नाही आबा तुम्ही एकदा मला म्हणाला होता, तुम्हाला आठवतं का की ही लढाई माझी आहे, आता ही लढाई माझी मलाच लढू द्या, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका, नाहीतर अद्विकला वाटेल की मी तुमचे कान भरते, आणि तुम्ही जर त्याच्याशी बोलले ना तर तो वापस माझ्याशी खोटं खोटं बोलेल, आणि ते मला नको आहे. म्हणून तुम्ही आता आराम करा. व ती आबांना हाताला धरून त्यांना रूममध्ये सोडायला जाते. इकडे बेडरूममध्ये अद्विक फेऱ्या मारतच असतो, तेव्हाच कला येते व ती तिची साडी घेऊन जातच असते की अद्विक तिला विचारतो, कुठे चाललीस? त्यावर कला म्हणते, बाथरूममध्ये. अद्विक तिला म्हणतो, का? कला खूप चिडते व म्हणते, आता मी कुठे जायचं काय जायचं हे सगळं तुला विचारून करणार का? अद्विक म्हणतो, हो आजपासून तर असंच करणार, तू किचनमध्ये जा, बाथरूममध्ये जा किंवा कुठेही जा, सगळं मला सांगूनच करणार. कला म्हणते, जमणार नाही, मी हे करणार नाही. अद्विक म्हणतो, तुझं डोकं ठिकाणार आहे का? आणि तू आता कुठे गेली होतीस मला सांग, तू माझ्या घरात राहतेस, माझ्या बेडरूममध्ये राहतेस, म्हणून तू मला सांगणं भाग आहे. तेव्हा कला म्हणते, मी मंदिरात गेली होती. अद्विक म्हणतो, एवढ्या रात्री? तेव्हा ती म्हणते, हो तुझ्यासाठी गेले होते. तो म्हणतो, माझ्यासाठी? मग ती म्हणते, हो मग तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळावा म्हणूनच गेले होते मी. अद्विक तिला विचारतो, खरे तू डोक्यावर पडलीस का काय एवढ्या रात्री घराबाहेर राहून तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे? कला म्हणते, अरे परिणाम जर आधी झाला होता, आता ना एकदम बरोबर झालं आहे, आणि माझ्या मनाला कळालं आहे सगळं, म्हणून तू ताण नको घेऊस, तू ना आराम कर, मी जाते. व एवढे बोलून त्या दोघांची तू मिळून ती चालली जाते. अद्विक विचारत करत असतो की खरंच डोक्यावर परिणाम झाला आहे का हिच्या. आजच्या भागात एवढंच. तर कला अद्विकला सबक शिकवण्यासाठी काय करेल हे मला कमेंट करून नक्की कळवा. व आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.